नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कळण्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेते मी। आणि या कांद्याऐवजी तुम्ही जर कांद्याची पात घातली तर खूपच छान लागते। शक्य असल्यास ओली कांद्याची पातच घाला। याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा ठेचा घालून घेते। हिरव्या मिरचीचा जास्त ठेचा करायचा आपल्याला आणि थोडंसं तिखट करायचं आहे, म्हणजे तिखट छान लागते। एकदम तिखी भाजी चांगली लागत नाही चवीला, त्याच्यामुळे थोडंसं झणझणीतच छान लागते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कळण्याच्या वड्या मी 1 वाटीभर घेतलेल्या आहे। हे व्यवस्थित शिजलेलं आहे। याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घालून घेते। 1 वाटी वड्यांसाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं मी। आणि याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपल्याला। याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेणार आहे मी। थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड, चवीनुसार मीठ घालून घेते मी। आणि याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपल्याला। 1 वाटी मी कळण्याच्या वड्या घेतलेल्या आहे। ह्या कशा बनवायला मी ते सांगते तुम्हाला। मूग डाळीचा जो आपला बारीक कोंडा उरलेला असतो खाली, तो व्यवस्थित साफ करायचा आणि तो भिजत घालायचा। बरेच जण त्याच्यामध्ये उडदाचा कोंडासुद्धा घालतात थोडासा, परंतु उडदाचा कोंडा टाकल्यामुळे त्या वड्या उग्र लागतात, म्हणून फक्त मुगाचाच कोंडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि हे अर्धा 1 तासासाठी हे मिश्रण भिजत घालायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी बेतानेच घालायचं आहे, खूप जास्त पाणी घालायचं आहे, फक्त भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे। आणि ते मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यायचं। त्याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं घालायचं आणि कांद्याची हिरवी पात जी असते ती घालायची, त्याच्यामुळे ह्या चवदार होतात। लसूण घालायचं नाही, लसूण घातल्यामुळे वड्या कडक होतात। अशा पद्धतीने मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत। आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जर तुमच्याकडे कोंडा नसेल तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ह्या कळण्याच्या वड्या कशा बनवायच्या ते सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता या पाण्याला उकळी व्यवस्थित आलेली आहे। याच्यामध्ये मी ह्या वड्या घालून घेते आणि मिक्स केल्यानंतर मंद गॅसवरने शिजवून घेते। 5 ते 7 मिनटं याला शिजायला लागतात, खूप जास्त याला शिजायला वेळ लागत नाही। झाकणसुद्धा ठेवून देते मी आणि गॅस मंदच ठेवायचा आपल्याला शिजेपर्यंत। वड्या आता व्यवस्थित शिजलेलं आहे। एवढं पाणी असल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे 5 मिनटानंतर त्या थंड झाल्यावर ते पूर्ण पाणी आटून घेते आणि वड्या कोरड्या होऊन जातात। आता मी गॅस बंद करून घेते आणि याच्यासोबत मी तुम्हाला हातावरची भाकरी सर्व करणार आहे, कारण हातावरच्या ज्वारीच्या भाकरीसोबत ह्या वड्या खूप छान लागतात। पाणी घालून मी हे मिक्स करून घेणार आहे आणि थोडं गरम आहे, हाताला चटके लागत आहे। गॅसवर मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला भाकरी त्याच्यावरती टाकायची आहे। खूप गरम आहे हे। व्यवस्थित मळून घेतल्यानंतर भाकरीला चिळे पडणार नाही। आता याचा गोळा बनवून घेते आणि भाकरी हातावर थापायला घेते। पाण्याचा हात लावायचा आहे भाकरी थापताना, म्हणजे भाकरी हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित थापता येते। अशा पद्धतीने आपल्याला चाकी करून घ्यायची आहे। तुम्ही पाटावरसुद्धा ही भाकरी थापू शकता। अशा पद्धतीने मी गोळा बाहेर काढलेला आहे भाकरीचा आणि आता व्यवस्थित एकसारख्या हाताने थापून घ्यायची आहे। तवा गरम करायचा आहे, कडकडीत गरम तव्यावरच आपल्याला भाकरी शेकायची आहे, नाहीतरी भाकरी व्यवस्थित शेकल्या जाणार नाही। आधी मी मधोमध थापून घेतली आणि नंतर जी भाकरीची काठ आहे ती व्यवस्थित थापून घेते। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा। तुमच्या लाईकमुळे मला व्हिडिओ करायला प्रतिसाद मिळतो। बघा, मी एकसारखी भाकरी थापून घेतलेली आहे आणि जर कुठे राहिलेली असेल तर ती व्यवस्थित हाताने करून घ्यायची आहे। आता मी तव्यावर टाकून घेते गरम। तवा कसा गरम झाला ते पाहायचं का तुम्ही। आता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला भाकरी शेकायची आहे एका साईडने, आणि दुसऱ्या साईडने मंद गॅसवर भाकरी शेकायची आहे, म्हणजे भाकरीची मागची साईड खरपूस शेकला जाईल। आता भाकरीच्या मी पूर्ण साईड मोकळ्या करून घेते आणि अशा पद्धतीने टाकून घेते। 2 मिनटासाठी आपल्याला ही फुल गॅसवर ठेवायची आहे आणि एकदा उलटून घ्यायची आहे आणि नंतर मग गॅस कमी करायचा आहे, म्हणजे भाकरी खरपूस शेकला जाईल। आता भाकरी एवढी शेकल्यानंतर मी त्याच साईडने परत घालते आणि गॅस कमी करून घेते, म्हणजे आपली भाकरी खरपूस होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर शेकायची आहे ती।
आता बघू शकतो आपण या साईडने भाकरी पूर्ण कुरकुरीत झालेली आहे. आता परत जी सरळ साईड होती पहिली त्याच्यावरती टाकायची आणि गॅस परत फुल करायचा आहे. म्हणजे या भाकरीला जो पापुद्रा असतो तो छान येतो आणि भाकरी छान टम फुगते. तुम्ही भाकरी फुगलेली नसेल तर अशा उलटण्याच्या साहाय्याने दाबू शकता. आपण बघू शकता ही इकडची साईड फुगलेली आहे आणि मी पापुद्रासुद्धा तुम्हाला दाखवते कसा आलेला आहे तो. आपण बघू शकता व्यवस्थित पापुद्रा आलेला आहे. हा पापुद्रा असा सराट्याच्या साहाय्याने काढून घेते मी आणि तुम्हाला भाकरी दाखवते कशी झालेली आहे ती. माझी भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशा केळीच्या पानावर मी सर्व केलेली आहे. हातावरची भाकरी आणि फोडणीचं ताकसुद्धा सोबतीला केलेलं आहे. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.